नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे। भगरला वरई सुद्धा म्हटलं जातं। ही भगर आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। भगर भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भगरीचा अजिबात रंग चेंज न होऊ देता भगर भाजून घ्यायची। इथे मी भगर भाजून घेतलेली आहे। आता हिला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं। भगर पूर्ण थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि याचं अगदी बारीक या पद्धतीचं पीठ मी तयार करून घेतलं। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। यामध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलं। यात 1 चमचा जिरं घातलं, 2 हिरव्या मिरचीचे काप घातले आणि 1 चमचा किसून घेतलेल्या आल्याची पेस्ट घातलेली आहे। 2 ते 3 सेकंद छान याला मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी भरून पाणी घालायचे। इथे आपण 1 वाटी भगर घेतली होती, तर त्यासाठी बरोबर 2 वाटी पाणी इथे मी वापरले। चवीप्रमाणे यात मीठ घालायचे आणि पाण्याला मिक्स करून घ्यायचे। आता या पाण्याला एक खडखडून आपल्याला उकळ काढून घ्यायची। आता तुम्ही पाहू शकता पाण्याला खडखडून उकळ आलेली आहे। यामध्ये आता आपल्याला हे तयार करून घेतलेलं भगरीचं पीठ घालायचे। हे पीठ पाण्यामध्ये घालताना असं थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही। आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायचे। जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून पूर्णपणे वेगळं होत नाही, तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते कढईपासून पूर्ण वेगळं झालेलं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा तयार होतोय। आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचे आणि हे मिश्रण असंच आपल्याला 5 मिनिटं वाफेमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता या पदार्थासोबत खाण्यासाठी दह्याची गोड आंबट तिखट चवीची चटणी तयार करत आहोत। तर 1 वाटी दही घेतलंय आणि यामध्ये 2 चमचे साखर घालून दही स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलेलं आहे। दह्याला फोडणी देण्यासाठी 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 1 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले, 1 चमचा शेंगदाण्यांचा कूट घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। 2 ते 3 सेकंद छान ही फोडणी मस्त तुपावरती परतून घेतलेली आहे। गरमागरम फोडणी दह्यावरती घालून घ्यायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाली इथे आपली गोड आंबट तिखट चवीची दह्याची चटणी। इथे आपण 5 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच वाफेमध्ये ठेवलेलं होतं। आता हे मिश्रण आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे, दही घालून घ्यायचे आणि पाव वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचे। राजगिऱ्याच्या पिठाऐवजी साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ तुम्ही ते वापरू शकता। असं पीठ वापरल्यामुळे हा पदार्थ क्रिस्पी खुसखुशीत तयार होतो। यामध्ये मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा मी किसून घातलेला आहे आणि छान हे पीठ मस्त मळून घेतले। इथे आपण मेदू वडे तयार करत आहोत, तर त्यासाठी ज्या साईजचा वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि टिक्कीसारखं असं हाताने प्रेस करून घ्यायचे। बोटाला तेल लावायचं आणि या वड्याला छान असा होल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा वडा तयार झाला। याच पद्धतीने मी सगळे मेदू वडे तयार करून घेतले। वडे फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला गरम करून घ्यायचे आणि वडे तेलामध्ये आता सोडून घ्यायचे। हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती यांना उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। वड्यांना बघा काय मस्त रंग आलेला आहे। अगदी मस्तसे हे वडे तयार होतात। चवीला तर अगदी भन्नाट लागतात। बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत होतात, आतून मस्तसे पोकळ होतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतके चविष्ट लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला रताळी शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये मी पाणी घातलंय आणि पाणी चांगलं गरम करून घेतलं। यावरती एक चाळण ठेवली आणि 2 मध्यम आकाराची रताळी मी अशी आतून कट करून घेतलेली आहे, तर ती चाळणवरती ठेवली आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं इथे मी रताळी शिजवून घेतली। रताळी बघा मस्त अशी मऊसूत शिजली गेलेली आहे। ही रताळी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि रताळी पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला याची जी साल आहे तर ती काढून घ्यायची आहे। आता ही रताळी आपल्याला किसून घ्यायची आहे या पद्धतीने। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचे। तूप तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण जे किसून घेतलेला रताळ्याचा किस होता तर तो कढईमध्ये घालायचा आहे आणि हा किस 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे।
असा हा किस परतून घेतल्यामुळे तुपाचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो। किस इथे मी परतून घेतला। आता 1 वाटी भरून यामध्ये दूध घालायचे। दुधामध्ये मी 10 ते 12 केशरच्या काड्या भिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे दुधाला मस्त असा पिवळसर रंग आलेला आहे। इथे तुम्ही प्लेन दूधसुद्धा वापरू शकता। आता यातील पूर्णपणे दूध आटेपर्यंत याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। यातील पूर्णपणे दूध आटलेलं आहे, पाहू शकता। इथे आपण रताळ्याचा शिरा तयार करत आहोत, तर त्यासाठी पाव वाटी यात आपल्याला साखर घालायची आहे। साखर छान शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। साखर वितळल्यामुळे हा शिरा थोडासा सैलसर झालेला आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं थोडासा घट्ट होईपर्यंत शिरा आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा शिरा शिजवून घेतलाय। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे आणि शिरा छान मिक्स करून घ्यायचा आहे। तयार झाला मस्त असा लुसलुशीत इथे आपला हा रताळ्याचा शिरा। चवीला अगदी छान लागतो, मस्त असा तोंडात टाकताच विरघळतो। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी भगर घालायची आहे, पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। गॅसच्या अगदी मंद आचेवरती भगर आणि साबुदाण्याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता 2 ते 3 मिनिटं याला भाजून घ्यायचं या पद्धतीने। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पूर्णपणे हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याचं अगदी बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता या पिठामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। 1 वाटी भरून किसून घेतलेल्या कच्च्या बटाट्याचा किस यामध्ये घालायचा। अर्धी वाटी थोडेसे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे, शेंगदाणे भाजून घेतलेले होते। अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालायचा, 2 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे अंदाजा येतो यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचे। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलं। या पद्धतीचे हे बॅटर ठेवायचे। झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी आता मुरण्यासाठी ठेवायचे। इथे मी बरोबर 10 मिनिटं बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या या पद्धतीचे। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचे आणि बॅटर अगदी पटकन मिक्स करून घ्यायचे। इथे आपण उपवासाचे आप्पे तयार करत आहोत, तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं। यामध्ये तेल घातलं आणि साधारण 1-1 चमचा तयार करून घेतलेलं आप्यांचं बॅटर यामध्ये घातलं। झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे। आप्पे मी एका साईडने भाजून घेतले। आप्पे मस्त असे टम्म फुगलेले आहे। आप्पे आता उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घेतलेले आहे। तयार झाले मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असे हे आप्पे। चवीला अगदी छान लागतात, नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला साबुदाणा कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। हा साबुदाणा गॅसच्या मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज न होऊ देता हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला एका प्लेटमध्ये आता थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे। साबुदाणा पूर्ण थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याचं आपल्याला अगदी बारीक या पद्धतीचं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे। तयार केलेलं पीठ आता एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला कच्च्या बटाट्याचे काप घालायचे आहे, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे। पाव चमचा यात आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तयार केलेली पेस्ट आता आपण बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घेऊया। पाव कप यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाजा येईल यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिठाचा अगदी मऊसूत आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी पिठाचा छान मऊसूत गोळा हा तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता या पद्धतीने। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहे, पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान पीठ आपल्याला असं हाताने मळून घ्यायचे।
इथे आपण साबुदाणा वडा बनवत आहोत, तर साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घेतलं. याला सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घेतला आणि असं हाताने व्यवस्थित याला मस्त प्रेस करून घेतले. याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतले. आता हे वडे फ्राय करून घेऊयात. तर त्यासाठी तेल गरम करून घेतले आणि वडे तेलामध्ये घालून घेतले. वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी मी फ्राय करून घेतलेले आहे. वडे बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहे आणि वड्यांना छान असा हलका गुलाबी रंग देखील आलेला आहे. छान असे क्रिस्पी कुरकुरीत साबुदाण्याचे वडे हे तयार झाले. हे वडे मस्त कुरकुरीत होतात, चवीलाही अगदी छान लागतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आतून पोकळ तयार होतात. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला भगर घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळेस भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भगर धुतल्यानंतर भगर बुडेल इतपत यात पाणी घालायचे. झाकण ठेवून ही भगर आपल्याला 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायची आहे. बरोबर 20 मिनिटांसाठी भगर इथे मी भिजण्यासाठी ठेवलेली होती. आता भगरमधील जे पाणी आहे तर ते आपण काढून घेऊया आणि ही भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि थोडंसं साधारण पोहे खायचे 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आणि भगर आता आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही याची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. याच प्रकारे उरलेली भगर देखील मी वाटून घेतली आणि एका बाउलमध्ये काढून घेतली. आता हा पदार्थ चटपटीत तयार होण्यासाठी एक वाटण बनवायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शिजवून घेतलेला बटाटा घालायचा, पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे, 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरं घालायचं आणि 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. थोडंसं पाणी घालायचे आणि बटाट्याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला ही तयार करून घ्यायची. या पद्धतीची तयार केलेली ही पेस्ट आता आपल्याला वाटून घेतलेल्या भगरीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. असं बटाट्याचं वाटण या भगरीच्या मिश्रणामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही या मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे. मला हे बॅटर थोडं घट्ट वाटते, त्यामुळे पोहे खायचे 3 छोटे चमचे यात पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं ना तसंच ठेवायचं याचं थिकनेस. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. या बॅटरपासून आपण क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवत आहोत. तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून ग्रीस करायचे. थोडासा पाण्याचा शिंतोडा तव्यावरती घालायचा आणि तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा. ही स्टेप केल्यामुळे तव्याला अजिबात डोसे चिटकत नाही, अगदी परफेक्ट डोसे हे तयार होतात. 1.5 पळी डोस्यांचं बॅटर तव्यावरती घालायचं. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचे आणि हा डोसा आता एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते. याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे. हा डोसा आता एका साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया. हवं तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा डोसा भाजून घेऊ शकता. इथे मी हा डोसा छान भाजून घेतला आहे. तयार झाला क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा. चवीला अगदी छान लागतो. मस्त असा हा जाळीदार तयार होतो. लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट लागतो. या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी भगर घेतलेली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी यात साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे. आता सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे अंदाजा येईल यात किती पाणी घालायचे आहे. आता थोडं थोडं यात पाणी घालायचे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे. इथे आपण इडली तयार करत आहोत, तर त्यासाठी इडली स्टँडला तेल लावून ग्रीस करायचं आहे आणि आधीच मी इडली कुकरमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. इथे आपण हे इडलीचं मिश्रण भिजण्यासाठी ठेवलेलं होतं. मिश्रण चांगलं भिजल्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि साधारण पाव चमचा बेकिंग सोडा यात घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मिश्रण. आता तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला इडलीच्या स्टँडमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या इडल्या लगेच स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे. झाकण ठेवून ह्या इडल्या गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. इथे मी या इडल्या बरोबर 10 ते 12 मिनटं शिजवून घेतलेल्या आहे.
पाहू शकता मस्त अशा इडल्या टम्म फुगलेल्या आहे आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार झाल्या. टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ इडल्या मस्त शिजल्या गेलेल्या आहे. इडली हलकी थंड झाल्यावरती इडली आपल्याला डिमोल्ड करून घ्यायची आहे. तयार झाली मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट अशी उपवासाची इडली. चवीला अगदी छान लागते. शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. प्रकार क्रमांक 7. कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला रंग चेंज होऊ न देता 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये. आता हा साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची आपल्याला बारीक अशा पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 4 हिरवी मिरची घालूया. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपल्याला 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे. आता हा पदार्थ चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचंय. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आज आपण भजी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने याला फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजे तयार झालेले आहे. दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.